पुण्याच्या नवी मुंबईत घडलेली घटना ऐकून, वाचून आणि बघून काळीज चर्र झाल्याशिवाय राहणार नाही. उत्तर प्रदेशातील 32 वर्षांचा तरुण आठवड्याभरापूर्वीच मुंबईत आयुष्यभराची स्वप्न घेऊन आला. संघर्षाचं ओझं माथ्यावर घेऊन स्वप्नांच्या दिशेने भरारी घ्यायला सुरुवात करतो तोच एका क्षणी तो सर्व स्वप्न बेचिराग झाली. धावत्या ट्रेनमध्ये भांडण झालं. चौघांनी त्याला ट्रेनमधून ढकलून दिलं. तो ट्रॅकवर पडला. ट्रेनचं चाक त्याच्या हातावरून गेलं आणि तो हात त्याला गमवावा लागला. त्याचा पायही फ्रॅक्चर झाला. सध्या हा तरुण सायन हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. कुमार लालजी दिवाकर असं या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. आठवड्याभरापूर्वीच तो या मायानगरी मुंबईत आला. तेथूनच जवळ असलेल्या उल्वे परिसरात लॉन्ड्रीत नोकरी सुरू केली. 26 एप्रिलला तो नेरूळवरून संध्याकाळी 6 वाजता निघाला. त्यानं गर्दीच्या ट्रेनमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याच्यासोबत ही सर्व भयंकर घडलं असं त्याच्या एका नातेवाईकानं सांगितलं आहे.